नातं कसं जुडलं? त्या दिवसांची एखादी खास आठवण सांगाल का? नाही, खरं म्हणायचं तर मी सर्व्हिस करत होते. त्यामुळं सकाळी ऑफिसला यायचं, संध्याकाळी परत यायचं. याच्यात कधी मंडळाशी जोडले गेलो हे काही कळलं नाही. पण ते तेव्हा जे जोडले गेलो ते आत्तापर्यंत मंडळच आहे. अगं माझा जमतंय? अनुभव आहे ना जरा वेगळा आहे, की मी आहे ना आनंद कदम त्यावेळेला अध्यक्ष होते आणि काकी आमची मैत्रीण. तर काकी आम्हाला ती सूर्यफुलं बनवायची होती. म्हणजे कदम असं म्हणत होता, की तिथे आपल्याला गणपतीच्या बाजूला सुजलाम सुफलाम दाखवायचे. मग आम्हाला सूर्यफुलं बनवायचं होतं. मग काकी आम्हाला घेऊन गेली मंडळाच्या रूममध्ये आणि आम्ही भली मोठी सूर्यफुलं बनवली आणि तो जो सीन एकदम सुंदर अप्रतिम झाला. तो माझा अनुभव आहे. मंडळातील कोणत्या उपक्रमाची तयारी करताना सर्वात जास्त मजा यायची? मंडळातील सर्वात उपक्रम म्हणालात तर चित्ररथ. चित्ररथ. मग ते चित्ररथ तयार करताना कुठलं सीन घ्यायचा, त्याच्यासाठी काय तयारी करावी लागेल, मग मुलं शोधायची, कोण ट्रकवर बसणार, कोण मेन पार्ट असणार, हे करण्यात आणि त्यात डिस्कस करण्यात आमचा खूप छान वेळ जायचा आणि अतिशय सुंदर चित्ररथ आम्ही करत होतो. घर आणि मंडळाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तुमच्या कुटुंबाचा किती पाठिंबा मिळाला? हां, माझ्या घरचे तर सगळेच होते. माझ्या 2 मुली, माझे पती ते स्वतः नेर्लेकर म्हणून होते. त्यांच्याबरोबर ते मंडळाचे मागचं जे डेकोरेशन होतं ते करायचे. त्यामुळे सगळेच जण आपला घरचा गणपती आहे असंच चालत होतं. मंडळामुळे तुम्हाला आयुष्यात कोणती नाती मिळाली जी आजही तितकीच जिवंत आहे? मंडळामुळं आम्हाला एक ग्रुप मिळाला. आमचा एक मोठा ग्रुप तयार झाला. बोडस, काकी, धुमाळे, नंतर रश्मी सावंत. नाही, मला तर ह्या छान मैत्रिणी मिळाल्या. आय एम असा हॅपी. आमचा एक खूप छान ग्रुप झाला जो अजूनही आम्ही कंटिन्यू ठेवलाय. कॉन्टॅक्टमध्ये आहोत अजूनही. आणि पहिल्यांदा जेवढं आमचं एकमेकांबद्दल प्रेम होतं तेवढंच आम्ही लांब असलो तरी अजूनही आहेच. महिलांच्या सहभागात गेल्या 50 वर्षात तुम्हाला कोणते सुंदर बदल दिसले? मी तरी हे बघतेय की त्यावेळेला मुली ढोल ताशा वाजवत नव्हत्या, पण आत्ता त्या ढोल ताशा वाजवतात. अगदी एवढे मोठे ढोल गळ्यात घेतात वगैरे. मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. एखादा सण, उत्सव किंवा कार्यक्रम ज्याची आजही आतुरतेने आठवण येते तो कोणता आणि का? अर्थात गणेशोत्सव. गणेशोत्सव. पुढच्या पिढीतील मुलींना या मंडळाकडून काय शिकावं असं तुम्हाला वाटतं? मला तर असं वाटतं की या मुलींनी आत्ताची आहे ती युनिटी ठेवावीच आणि मंडळाकडून कायम उत्साह घ्यावा. जो आता मंडळाची मुलं उत्साहाने 50वं वर्ष म्हणून करतायत, हा जो उत्साह आहे असाच त्यांनी कायम ठेवावा. तुमच्या मते या मंडळाची खरी ताकद कोणती आहे? अर्थात महिला. मंडळात पहिल्यांदा पाऊल ठेवताना तुमच्या मनात काय भावना होती? आम्ही निरागस होतो. आम्हाला माहीत नव्हतं, पण मंडळात जेव्हा गेलो तेव्हा कळलं की इथली मुलं त्यांच्यावर खूप चांगले संस्कार होते. त्यांनी कधी मिरवणुकीमध्ये गुलाल नाही उधळले, कधी कोणी शराबी नव्हते, सगळे महिलांना बरोबर घेऊन चालत होते. ते मला एक खूप अट्रॅक्शन युनिटी आहे होतं. मंडळात. बायका आणखीन मुलं किंवा पुरुष असं वेगळं काही नाही आहे. सगळे एकजुटीने प्रयत्न करतात, एकजूट असतात. त्यामुळं तीच मंडळाची खरी ताकद आहे. एकी हेच मंडळाची ताकद आहे. तुमच्या मते पुढील 50 वर्षात मंडळाने कोणती नवी परंपरा निर्माण करा? त्यांनी नवीन झेंजी तयार करावा. चांगली मुलं, चांगले संस्कार हे आपल्याला तर नाही बघायला मिळत, पण मंडळामध्ये अशीच मुलं तयार झाली. माझ्या मुली होत्या, ते मी सगळं बघितलंय की अशी मुलं ह्या मंडळामध्येच दिसतील. तरुण मित्र मंडळामध्येच दिसतील आणि ती मी पाहिली आहे. तरुण मित्र मंडळ डोंबिवलीची शान. श्रीखंडेवाडीचे आम्ही रहिवासी याचा आम्हाला सार्थ अभिमान. हो, मी ना डोंबिवली माझं व्यक्तिमत सांगते.
मी डोंबिवली 2007 मध्ये सोडली. पण जेव्हा मी सोडलं त्यानंतर मी रिअलाईज केलं की इथली माणसं इतकी प्रेमळ जीवाभावाची अशी माणसं मला कुठेच नाही भेटली. आणि मी नेहमी असं मी जर कधी मेले ना तर मी पुन्हा या शिखंडेवाडीत जन्म घेईन आणि या मंडळाची सेवा करीन असं मला खूप वाटतं. तुला ते 1 वर्ष आठवतं का 2019 मध्ये हा हा आपण म्हणजे गणपती इथून उचलला वगैरे आणि आता मिरवणूक चालू करायची, तर एवढा जव्हार दर्शनच्या तिकडे नुसता काळोख झाला होता, खूप काळोख झाला, खूप पाऊस झाला, खूप पाऊस आला की आता मिरवणूक कशी काढायची. पण तरीही मुलांनी सगळी सिस्टमॅटिक मिरवणूक काढली. 4 तास पावसात भिजून ती मिरवणूक काढली आणि साडीचे कलर एकमेकाला लागले होते आणि एवढं एन्जॉय केलं होतं. म्हणजे माझी नात अनया डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन एवढंसं पिल्लू 4-5 वर्षाचं, तिने सुद्धा 4 तास ती मिरवणूक काढली होती. हे मला खूप आठवतं. म्हणजे दरवर्षी सुद्धा आठवतं की अरे गेल्या वर्षी आपण असं केलं होतं. माझी एक अशी आठवण आहे की माझे पती रवींद्र सावंत यांना हार्ट अटॅक आला होता. म्हणजे जस्ट स्टार्ट होतो घरामध्ये आणि मी झोपायच्याच मूडमध्ये होते आणि मला कळलं की यांना थोडासा त्रास होतोय आणि मी अक्षरशः गाऊनवर बाहेर पडले आणि आपले इथे डॉक्टर होते पासड, त्यांच्याकडे मी चालले होते आणि मग डॉक्टर बंद झाले होते, 11 वाजले होते आणि मला असं सडनली वाटलं की घरी काय झालं असेल, म्हणून मी धावत सुटले आणि मग तिथे मुलं जी कट्ट्यावर बसायची त्यांनी मला बघितलं की सावंत काकू काय धावते आणि मी ती सगळी 50 मुलं माझ्या मागोमाग न विचारता धावतच अगोदर आणि मग त्यांनी मला एवढा धीर दिला की त्यांना हार्ट अटॅक येतच होता. त्यांनी खांद्यावर घेतलं आणि हे जीवनदास काही हॉस्पिटल आहे तिकडे त्यांनी ऍडमिट केलं आणि तेव्हा मी एवढी ही झाले की बापरे, माझ्या घरचं कोणी नव्हतं पण सगळी मुलं माझ्या बरोबर होती. बरोबर. आणि त्यांनी त्या रात्री सगळं इंजेक्शनची व्यवस्था केली, सगळं केलं आणि त्यांना 2-3 दिवसात बरं वाटलं. पण तेच आहे अगं, आपली म्हणजे वाडी मंडळ म्हणजे हा आपली ना, फॅमिली आहे. हो. कळलं का? आपली फॅमिली आपल्याला नंतर पण मी उपयोगी पडेल, पण आता वाडी पहिल्यांदा येते. मी ठाण्यात गेले पण अशी माणसं असं हे मला नाही दिसलं. हो ना. पूर्वी आपले जे कार्यक्रम सुद्धा व्हायचे ना, हो. ती मुलं म्हणजे किती छान छान काम, म्हणजे यशवंत दत्त वगैरे आपल्याकडे आणि मला यायचे, तो त्या बक्षीस गाडगे- समारंभ आपले हो ना, त्या किती गाडगे वेळ यांनी चालतो, वगैरे 2 दिवस बक्षीस समारंभ चालतो. किती मुलं फक्त कार्यक्रम स्टेजवर असायचे. येत आहेत, उभी राहत आहेत, तरी त्यांना एक स्टेजवर येण्याचं जे हे आहे ना, बरोबर ते- आहे, स्टेज अपीअरन्स त्यांना मिळायचं आणि खूपच मजा. आणि मला आपलं दुसरं मंडळ एक म्हणजे- आठवतं, एक वर्षी मी असं ठरवलं होतं की ह्या माझ्या महिला आहेत, तेव्हा मी जरा ग्रुप लीडर सारखीच होती आणि जास्त ऍक्टिव्ह होती. तर तू जरा नोकरीच करायचीस, त्यामुळे मी जरा जास्त 24 आवर्स घरीच असायची. त्यामुळे मी एक दिवशी असं ठरवलं की आपल्या महिलांचा सत्कार करायचा आणि मी त्या सगळ्या महिलांचा ना स्टेजवर आणून सत्कार केला की त्यांचा सहभाग आहे याचं त्यांना बरोबर. खूप बरं वाटलं. बरोबर इव्हन आहे. सांगते, माझ्या बिंगो प्लाझामध्ये 4th फ्लोअरला कुलकर्णी म्हणून राहायच्या, त्या मला घरी येऊन म्हणाल्या, वहिनी तुम्ही आमचा सत्कार केला, असं कधी कोणी नाही केलं आमचं. आणि त्यामुळे त्या मंडळाला इतकं मानतात लोक. बरोबर आणि आहे. मी सुद्धा खूप प्रेम करते मंडळ. बरोबर आहे. मंडळ म्हणजे मी सांगितलं ना, आपली वाडी ही आपली एक फॅमिली आहे हो. आणि वाडीचा गणपती हा घरचाच गणपती. आणि म्हणजे आम्ही आमच्या पुण्याला गणपतीला सुद्धा जाताना विचार करतो की वाडीचा गणपती एक जावं का नाही हो. असं. आणि आमच्यातलं सगळ्यात उत्साही मेंबर धुमाळे काकी, ती आम्हाला सगळ्यांना एकत्र बांधलेलं होतं तिने सगळ्याबरोबर. बरोबर. त्यामुळे आम्ही तिला विसरू शकत नाही मी कधी.